जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर अजून माझं आवरायचं बाकी आहे, म्हणजे मी आवरतच आहे. माझ्या आयुषला आहे ना बरं नाही वाटत आहे. त्याला आहे ना 2-3 दिवसापासून लूज मोशन होते. बॉटल आणली होती मेडिकल मधून, काही फरक पडत नाहीये. म्हटलं जाऊ दे दवाखान्यात दाखवून देतो. तर आज रविवार पण आहे, बंद पण होऊन जातो लवकर म्हटलं, आणि हाफ डे चालू असतो दवाखाना. याच्यामुळे स्वयंपाक करून घेतला मी. नाही पहिले हे आवरायचं म्हणतो, नंतरच आवरणार. आता बघा माझ्या आयुष मस्त तयार होऊन बसलेला आहे. त्याला आहे ना बरं नाही वाटत आहे. काय झालं दादा? हा, 2च दिवसात माझ्या आयुष पूर्ण खराब होऊन गेला. चेहरा पण त्याच्या पूर्ण उतरून गेला. काय होतंय दादा? बरं नाही वाटत आहे? कुठे दुखतंय? हा, पोट दुखतंय? हा, मग काय होतंय तुला? हा बेटा, म्हणजे ना त्याच्या मनात लागत नाही बोलायला. जेवण पण करत नाही तो 2 दिवसापासून. त्याला फक्त सुक्का भात देते मी, थोडस तेल मीठ टाकून असा ढिल्ला ढिल्ला भात बनवून देते. म्हणजे भाजी चपाती पण नाही खाते, कारण त्याचे पोटच खराब होऊन गेले, लूज मोशन होऊन गेले त्याला. तर म्हटलं आज दवाखान्यात दाखवून देतं. कसं मग जास्त कमजोरी नको यायला ना, पाणी निघून जातं शरीराचं. आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे. चला मी तुम्हाला दाखवते काय स्वयंपाक केलाय. खूप पसारा पडलेला आहे माझ्या घरात आज. माझ्या आहे ना आवरायला पण चित लागत नाही आज पसारा. हे बघा किचन वरती पण तसाच राडा पडलेला आहे आज. अर्ध पीठ मी तसंच ठेवून दिलं. 2-3 चपात्या केल्या, म्हटलं उशीर होऊन जाणार तर दवाखाना बंद होऊन जाणार. तर आज मी बनवलेलं आहे मस्त मेथीची भाजी, वटाणे टाकून. काय नाही, सिंपलच बनवली आहे. वटाणे टाकून दिले ते होते शिल्लक थोडेसे वटाणे फ्रीज मध्ये. आणि इथं चपात्या, म्हणजे बाकीच्या चपात्या मी तिकडून येऊनच करणार. आणि आयुषचे पप्पा तिकडून येताना, म्हणजे कामावरून येताना हे हरभरे घेऊन आले आहेत. हे पण नंतरच त्यांना भाजून देणार. आणि इथं माझ्या आयुषला टिक्का भात केला होता. तर आता हे पीठ तसंच ठेवून देते फ्रीज मध्ये, कारण तिकडून येऊन परत चपात्या बनवायच्या आहेत. खूपच पसारा पडलाय, म्हणजे माझे चितच लागत नाही आज काम आवरायला. कारण माझ्या आयुष्यात चिडचिड करतोय माझ्या मागे आज. त्यामुळे सर्व पसारा पडलाय माझ्या आज. जाऊ दे म्हटलं, आवरल्या जाणार. पहिले मुलाकडे लक्ष देते माझ्या आयुषकडे, त्यानंतरच आवरणार. चला आता झाडू वगैरे मारून जातो दवाखान्यात. पोरांच्या आरवीला म्हटलं तुम्ही दोघं भाऊ बहिणी खेळा घरी, तोपर्यंत आम्ही आयुषला दाखवून होतो म्हटलं दवाखान्यात. सर्व चांगलं, पण मुलांची तब्येत खराब व्हायला नको, म्हणजे चितच लागत नाही काही आवरायला. ते जितका हसत खेळत राहता ना, तितकं आपल्या मनाला पण चांगलं वाटतं. काय माहिती कशामुळे त्याला असं होते लूज मोशन आणि पोट खराब, का त्याचे दाढा निघत आहेत की बाकीचे दात येत आहेत. म्हणजे त्याला आहे ना दात पण उशिरा आलेले आहेत, म्हणजे जे मागचे दात आहेत ना ते बाकीचे आहेत त्याचे अजून. तर त्याच्यामुळे होते काय माहिती. मग पोछा वगैरे पण तिकडून येऊनच मारणार मी. चला आता भेटूया डायरेक्ट दवाखान्यात जाऊन. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. घरून निघालो, थोड्या दूर आलो, म्हणजे लगेच आयुषला माझ्या सू लागली. त्याने येतं गाडी रस्त्यातच थांबवायला लागली. होते दादा सू असं चालतं माझ्या आयुषच्या गाडीवर बसलो की लगेच त्याला सू येते. आता म्हणजे दवाखाना थोडा म्हणजे जवळच आहे इथं. तर म्हटलं त्याला सू वगैरे करून देते. आणि मला आहे ना ब्लाऊज पण आणायचं होतं सोबत, कारण रस्त्यातच ब्लाऊज शिवते ना, तिचं घर होतं. तर म्हटलं जाता जाता टाकून देणार, पण मला आहे ना आठवणच नाही. गाड्यांचा आवाज येतोय घरून. तर मी आहे ना म्हणजे कपाटातून पिशवीमध्ये टाकून ठेवलं होतं ब्लाऊज. म्हटलं आठवणीने घेऊन जाणार, पण मला पण रस्त्यात आली, अर्ध्या रस्त्यात, तेव्हा आठवण आली की जाऊ दे म्हटलं ब्लाऊज तिथंच राहून गेलं. जाऊ दे म्हटलं एखाद वेळेस अजून येऊन जाऊ टाकायसाठी. चला आता जाऊ दवाखान्यात. चला, टाइम झाली आयुषची सू. आता बसलो आम्ही गाडीवर. म्हटलं जातो दवाखान्यात, कारण आज आहे ना रविवार आहे, तर दवाखाना पण बंद होऊन जातो, म्हणजे अपडेट चालू असतो. त्यामुळे म्हटलं लवकर लवकर जाऊन त्याला दाखवून देते, कारण त्याला ना खूप त्रास होते लूज मोशनचा. पोरांच्या आरवी पण माझे खेळत आहेत घरी, म्हणजे माझ्या मुलांचे ना टेन्शन नाही. आम्ही कुठं बाहेर निघालो की दरवाजा लावून देतो बाहेरून, ते दोघं भाऊ बहिणी मस्त खेळत असतात दोघं जण. म्हणजे आमच्या सामने नाटकं करतात ते, म्हणजे झगडा करतात, नाव घेतात एकमेकाचं. पण नंतर एकटे राहिले ना
तर मस्त राहतात ते, मस्त खेळतात, जीव लावतात एकमेकाला, असं असतं भाऊ बहिणींचं प्रेम. जातो म्हटलं दवाखान्यात, पाहतो आता बंद झाला की काय किती पण लवकर, म्हणजे प्रयत्न केला तरी पण उशीर होऊन जातो कसं आवरायमध्ये. आणि स्वयंपाक पण करून आली होती मी, त्यांना सांगून आले, म्हटलं दोघं भाऊ बहिणी जेवण करून घे म्हटलं. तर हो बोलले ते. माझ्या आयुषने पण थोडाफार भातचा नाश्ता केलेला आहे, म्हणजे आमचा तर दोघींचा नाश्ता बाकी, आयुषच्या पप्पांचा आणि माझा. आम्ही दोघांनी फक्त चहाची दिलेला आहे. म्हटलं पहिले आयुषला दाखवून दवाखान्यात, त्याला औषध वगैरे देऊन खाऊन झोपला की कसं मग आपल्याला पण थोडस बरं वाटतं ना असं. म्हटलं त्याला पहिले दाखवून देतो दवाखान्यात, त्यानंतर जेवण वगैरे जेवून ते नंतरच करू म्हटलं. आणि आवरायचं सुद्धा राहिलेलं आहे, माझं घरचं सर्व पडलेलं आहे, म्हणजे स्वयंपाकच झालेला आहे माझा, आणि मुलांच्या आंघोळी आणि आमच्या आंघोळी झाल्या आहेत. सर्व आवरायचं म्हणजे झाडू पोछा ते सर्व राहिलेलं आहे. म्हटलं जाऊ दे नंतरच आवरणार. चला मग आता दवाखाना पण जवळच राहिला, दवाखाना झालाय. दवाखाना करून आयुषच्या सोबत मला पण दाखवून दिलं, कारण आहे ना मला सायटिकाचा प्रॉब्लेम होत होता. हा जाऊ ना, तुम्ही गोळ्या घ्यायला गेलेत आयुषचे पप्पा मेडिकलवर. मला आहे ना 2 वर्षापासून सायटिकाचा प्रॉब्लेम होत होता, म्हणजे पायची नस तर अंगठीपर्यंत पूर्ण असं नस खेचवायची, म्हणजे 2-3 दवाखाने दाखवले मी, पण काही फरकच पडला नाही. म्हटलं इथं पण दाखवून बघते, फरक पडणार तर चांगला आहे. म्हणजे ना असं लांबच पाय करू देत नाही मला, पूर्ण नस नस असं कमरेपासून तर अंगठीपर्यंत, लहान अंगठा असतो ना आपला तिथपर्यंत अशी पूर्ण नस खेचवती. मग डॉक्टर बोलले की सायटिकाचा प्रॉब्लेम आहे म्हणे. काय कोणत्या खांद्या? आयुष बघा माझं काय सांगतोय, मला खांद्यावर बसव म्हणे इथं गाडीवर, इथं पुढे बसवायचं नाही येतंय त्याला, मला इथं खांद्यावर बसव म्हणे. कुठे बसायचंय तुला? ते खांद्या आहे का? हा काय आहे ते? हा आता बघते आता किती फरक पडतो किती नाही या दवा गोळ्यांवर. या मधल्या गोळ्या आहेत दवाखान्याच्या, आणि आयुषचे पप्पा मेडिकल वर गेलेत गोळ्या घ्यायला. तर एक्सरसाइज पण सांगितलेली आहे, तर एक्सरसाइज पण करत जाणार, कारण खूप जास्त प्रॉब्लेम होऊन गेली माझ्या पायाला सायटिकाची. म्हणजे चालायच्या वेळेस पण दुखतं, लांब पाय करायच्या वेळेस पण दुखतं ते. आता बरं झालं दवाखाना खुलला होता, आणि खूपच जास्त गर्दी होती, म्हणजे अर्धा 1 तास लागून गेला आम्हाला दवाखान्यामध्ये. आता जातो, आम्हाला थोडीफार शॉपिंग पण करायची आहे, मार्केट इथून जवळच आहे, आणि माझ्या आयुषला चप्पल सुद्धा घ्यायची आहे. बघा माझं लक्ष नाही त्याच्यावर, मी व्हिडिओ मध्ये बाता करते तुमच्या सोबत. माझे आयुष मस्त इथं माती माती खेळतोय. काय करतोय दादा? नको बघ गंदे हात नको भरू, पहिले तब्येत बरी नाही दादा. आयुष इकडे घाण हात नको करू, चल चल दादा. चला आता घेते माझ्या आयुषला, नाही तर तोय ना पूर्ण माती माती खेळणार आणि पूर्ण हात खराब करणार. आता जाऊन डायरेक्ट भेटतो मार्केट मध्ये, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. येऊन गेलेत आता आम्ही बाजारात, म्हणजे बाजार म्हणजे हाऊसिंग आहे पाणीच्या टाकीला. खूप छान छान कपडे वगैरे साड्या खूप छान छान भेटतं इथं, पाहू शकता तुम्ही. हे बघा संध्याकाळी ना खूपच जास्त गर्दी असते इथं. आम्हाला आहे ना एक वस्तू घ्यायची आहे, काय ते तुम्हाला पुढे सांगते मी, पण भेटायला पाहिजे. म्हणजे ना बाकीच्या दुकानात तर बंद होऊन गेले, आता वापस आम्हाला संध्याकाळी यावं लागतं मग घ्यायसाठी. तर म्हटलं फिरून सर्वीकडे, आता जिथं भेटतं तिथं, जे दुकान चालू राहणार तिथं. बघा किती छान बाजार भरलेला आहे बघ, म्हणजे ना सर्व वस्तू इथं मिळून जातात आपल्याला, जे पाहिजे ते कपडे वगैरे सर्व, मुलांचे कपडे साड्या, काही पण शॉपिंग करायची राहिली ना आम्ही इथं येतो हाऊसिंगला, पाहू शकता तुम्ही. माझ्या आयुष बसलाय पप्पांकडे मस्त. हा बघा ना कुठं भेटली, बाकीच्या दुकान तर बंदच होऊन गेले, कारण दुपारून गेली ना. पाहून येऊ का? का तुम्ही पाहून येता? त्यात मी ती वस्तू बघायसाठी, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. 2 दुकानं पाहिले, पण तिथं पण आम्हाला ती वस्तू नाही मिळाली. आता पुढे जातो आम्ही चिकूवाडी मध्ये, तिथं पाहतो मिळते की नाही. आयुष काय करतोय? आयुष हे बघ, तो ना काय सांगत होता म्हणे इथं बसव त्याला, ये नाही येत होता मला पप्पांच्या खांद्यावर बसव म्हणे. म्हटलं इथं पप्पांच्या खांद्यावर का? नाही म्हणे इथं पप्पांच्या खांद्यावर बसव म्हणे, इथं पुढे नाही येत होतं त्याला. दादा असं काय बोलतो तू? हे बघ दादा, हे बघ आयुष
कसं गाडी फिरवतोय बघा, सर्व समजतंय त्याला. चला आता आम्ही जातो चिकूवाडीमध्ये. फिरल्यानंतर फायनली आम्हाला ती वस्तू इथे मिळालेली आहे. म्हणजे आयुषचे पप्पा बघताय, तोपर्यंत मी आयुषवर लक्ष ठेवत आहे. म्हणजे तो आहे ना सारखं इकडे तिकडे पळत आहे आणि इकडे ना गाड्या पण चालू आहेत बघा. तो काय सांगतोय, वेगळीच जिद करतोय की मला आरसा घेऊन द्या. काय घ्यायचंय तुला? हा, डायरेक्ट आरसा घ्यायसाठी आहे तर रडतोय. काय वस्तू घेतली ती मी तुम्हाला घरी जाऊन नक्की दाखवते. फायनली घेऊन झाली ती वस्तू. काय ती वस्तू तुम्हाला घरी जाऊन मी नक्की सांगते. आणि एक गोष्ट तुम्हाला मी आता सांगते की माझ्या आयुष काय खायचं सांगतोय ते. दादा काय खायचंय? पावभाजी. बघा पावभाजी खायचंय म्हणे, वेगळीच जिद करते पावभाजी खायसाठी. आणि त्याला आहे ना आम्ही बोललो पण नाही पावभाजीचं, तरी पण त्याच्या मनात कुठून आलं आणि कुठून नाही पावभाजीचं. कोणी सांगितलं तुला पावभाजी नाही मिळत नाही तर? येऊन गेलो होतो आम्ही घरी, मुलांचे जेवण पण झालंय, आयुषने पण मस्त खाल्लं. खूप जिद्द करत होता तर मला पावभाजीच घ्यायची, पावभाजी घ्यायची. त्याला छोले भटुरे घेतले आम्ही. तर रस्त्यात आहे ना ट्रॉफिक लागून गेलं होतं, म्हणजे 10-15 मिनिटं ट्रॉफिक होतं. तिथं नुसार रडायला लागून गेला होता. त्याला आहे ना आज भूक लागून गेली होती. म्हणजे सकाळी ना थोडाच भातचा नाश्ता केलेला होता त्याने. मग त्याला रस्त्यातच भूक लागून गेली. तिथं ट्रॉफिक मध्ये नुसार रडत होता, मला इथं पावभाजीच खाऊ दे म्हणे गाडीवर, असं करत होता तो. त्यानंतर घरी येऊन पहिले त्याला म्हणजे ते छोले भटुरे आणले होते ना तेच खाऊ घालून दिले. म्हणजे तिघं मुलांनी जेवण केलं. ते मला शूटच करता आलं नाही, कारण माईकची ना चार्जिंगच उतरून गेलेली होती. यामुळे ते मुलांच्या जेवताना काही शूटच करता आलं नाही. डायरेक्ट आता शूट करत आहे. तर आम्ही ना या वस्तूसाठी पूर्ण बाजार फिरलो, डायरेक्ट थकून गेलो. सर्वीकडे फिरलो. त्यानंतर आम्हाला ही वस्तू मिळालेली आहे. काय ते चला तुम्हाला दाखवते. मी आता ओपन करते. मला माहिती तुम्ही पण खूप एक्साइटेड असणार वस्तू पाहायसाठी. माझे मुलं पण तसेच एक्साइटेड आहे की मम्मी पप्पानी काय आणलेलं आहे असं. तर बघा आम्ही आणलेला आहे शिवाजी महाराजांचा फोटो. हे बघा किती छान आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून पण नक्की सांगा. आता आयुषच्या पप्पांना हे लावायला लावते मी. खूप छान आहे, आम्हाला तर खूप आवडला. हे बघा किती छान आहे. आता आमचे जेवण सुद्धा काय चुक ना, आता आमचे जेवण सुद्धा बाकी आहे. म्हणजे माझ्या आहे ना चपात्या बाकी आहेत. सकाळी तर मी 2-3 चपात्या करून घेतल्या होत्या. म्हटलं उशिरून जाणार दवाखान्यात जायसाठी, यामुळे मी पीठ तसंच फ्रीज मध्ये ठेवून दिलेलं होतं झाकून. म्हटलं येऊनच चपात्या करणार, कसं मग दवाखाना पण बंद होऊन जाणार म्हटलं. यामुळे आता मी चपात्या बनवते. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. चला मग बाय.